कॉन्टेंटच नाही सापडते. मग काय आता कॉन्टेंट साठी फ्लाईट मिस करायची काय? लाजत एअर हॉस्टेसला टिश्यू पेपर मागितलाय. भरताना तुमचे बॅगची हालत बघितली. आमची बस निघून गेली आहे. हे गाईज, माय नेम इज राणी. तुमचं मनापासून स्वागत आहे माझ्या एका न्यू ब्लॉगमध्ये. सो आज आम्ही चाललोय फायनली मनालीमध्ये. ठीक आहे. सो माझं खूप दिवसापासून स्वप्न होतं की पहाडांमध्ये जायचं. सो फायनली ते आज कम्प्लीट होते. आता आम्ही आहे कुठे? आपण पुण्याच्या एअरपोर्टवरती है ना. कॉन्टेंटच नाही सापडते. मग काय आता कॉन्टेंट साठी फ्लाईट मिस करायची काय? वाटते पहिली फ्लाईट. माझ्या खिशात ₹1 नाही, बट स्टील भावाची गोष्ट ऐकली पाहिजे. ₹200 की कॉफी लेके दे रही हूँ. ठीक आहे. कशी होती कॉफी? पाणी. You want to drink water? Check this. कारण की औकाच्या बाहेरवाल्या वस्तू नेहमी चांगल्याच नसतात. ते जाऊ दे, आता काय बोलत नाही. मग तिथून फोटो मला बोलायचे. सो काही सक्सेसफुली एकाला यांनी बनवलेले. सगळ्यांना सांगतो आम्ही स्टार आहे. दोकडीची काय म्हणतात रे, रिस्पेक्ट नाहीये. आणि उगाच एक माणूस आला बिचाराला गंडवला, आमचा फोटो काढायला. स्टारचा येस तर आहे का येणारे बघितला शिवाय देणार माहिती कमेंट मध्ये. येणारे फ्युचर स्टार आहे आपण. हा, बिकमिंग नाही काय म्हणतात रे, फ्युचर स्टार. आम्ही एअरपोर्ट वरती चेन लावतोय. काय आहे? आता एवढंच राहिलं होतं आयुष्यात. जी लिपस्टिक मी जेवता खाऊन टाकली होती, सो ती मी परत अप्लाय केलेली आहे. मला माहित नाही, पण एका एअर हॉस्टेसचा फोन आला आणि आम्हाला लिटरली घेऊन चाललेत कुठेतरी. काय माहित काय राहिलं आमच्याकडनं. फायनली वी आर इन फ्लाईट. फायनली आम्ही आता फ्लाईटमध्ये. चांगलं वाटते आता मनालीला जाणार. सरोजनीला जाऊन सगळ्यात पहिलं शॉपिंग करायची खूप सारी. कुठला आपला सीट नंबर? ही मुलगी बॅगमध्ये नेल कटर घेऊन आली. मला नव्हतं माहिती, मला चालू कळलं. फ्लाईट जायची वेळ झाली आणि लिटरली अजून राहुल प्रणव आलेलं नाही. त्यांची सीट अजून कमी आहे. आता त्यांना पण शिव्या खायला लागणार. तो उशीर झालेली आहे. फ्लाईट आपली निघणारच आहे. तेवढ्यात राहुल आणि प्रणव आत्ता आले. तर किती वेळाने इकडे बघा. व्हिडिओ मध्ये बघा ना काही. आम्हाला थांबवलं होतं. गप्पा शिव्या भेटल्या असतील 15-20. ते म्हणत होते पॉवर बँक कॅन्सल करा. नाही व्हिडिओ काढणं मला तो डिलीट कर म्हणतो. तुम्ही म्हणलं नाही करत. काहीतरी करायला आणि पण पाणी साडलं बॅकडे. लाजत एअर हॉस्टेसला टिश्यू पेपर मागितलाय. तर दिलास तर आम्ही आधीच विकली होती, आता पूर्ण झाली. फायनली आपण लँड झालेलो आहे इन दिल्ली. आणि मी कसे कपडे घालून आली, मला इतकी थंडी वाजतीये. कोइन्सिडेंटली आमची बॅग फ्लाईटमध्ये राहिलेली. जसं की तुम्हाला माहिती, काही ना काही कांड होत राहतात. सो ती झालेलंच आहे आमच्याकडनं. भांडणं झाली. आपली बॅग आहे का आपली बॅग आहे. मीच कन्फ्युज होतो. बरोबर मी काय म्हणतो, 4 वेळा आपली बॅग आहे म्हणलं का नाही, पण मलाच कन्फ्युज होतं. तू मी थोडी म्हणलं तुझी चुकी. मग काय मी तुझा पण बोललं मी सगळ्या बॅग काढते. वाव, मग चांगली गोष्ट आहे ना. तू हे बनते एक स्ट्रॉंग वुमेन. बिस्किट थबडवरती. सगळ्याच का मुलांनी ठेका घेतलाय का कामांचा? हा मग काय संबंध? पहिली गोष्ट ती बॅग मला कन्फर्मेशन होती आपली बॅग. ठीक आहे. आणि मला डाऊट का आला होता ती बॅग आपली, कारण एवढी फुगलेली बॅग फक्त आपलीच असू शकते. आणि स्टार्टिंगच्या 2 बॅगला आम्ही इथं नव्हतोच, कारण कपडे भरताना तुमचे बॅगची हालत बघितली. आपली जी बस आहे ती आलेली आहे आणि आपण आता चाललोय सरोजनी मार्केटच्या तिथे. म्हणजे आम्ही एक हॉटेल बुक केलेली आहे, तिथं अर्धा तास आहे तिथं जायला. सगळ्याच दिल्लीत खूप थंडी आहे, पण मला नाही वाजत आहे असं मी खोटं बोलतीये. औकात मी जित नाही होत नाही मिलेगा. तेच फायनली मॉर्निंग झालेली आहे आणि आता आपण चाललोय सरोजनी मार्केट. आता रिक्षावाल्यांनी त्यांना कुठेतरी वेगळीकडे सोडलेलं आहे आणि आम्हाला ते सापडत नाही ना. दोघी बाऊला टाकत फिरतोय. मार्केटमध्ये आणले तर सही बटे कुठे थांबतच नाहीत, नुसतं फिरतायत. आता आपली बस आलेली आहे कुठेतरी काश्मीर गेट वरती. सो आपण त्या बसमध्ये बसून काश्मीरच म्हणते, मनालीला निघणारे. आता पॅकिंग वगैरे सगळी झालेली. गाईज आपल्याला बॅग इतकं सामान भरली, इतक्या बॅग झालेत आता.
लिटरली इतकी शॉपिंग केली आहे. मग आता असं न्यायची वेळ आली आहे. आम्ही बसमध्ये बसलेलो आहे आणि आता आम्ही चाललोय मनालीला. ये वी आर सो 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 एक्साइटेड. आणि मी असं वाटाणा फुटाणा घेणार. आमची बस निघून गेली आहे. निघून म्हणजे कुठं थांबली आय डोंट नो. की ह्या जागेवरनं तर सध्या भेटली का? लाव कॉल. कॉल लाव बसवाल्यांना. काय ना काय होत ते. अरे नाही ते सीटा बघून जाणार. असं कसं जाणार? फोन करणार ना ते की तुम्ही कुठे आहेत म्हणून. भाई कसं गेले यार.